शिवांश नावाचा एक हुशार पण थोडासा आळशी मुलगा होता. तो शाळेतून घरी येत होता तेव्हा रस्त्यात त्याला एक चमकदार टोपी सापडली. ती टोपी हवेत उडी लागली. शिवांशने टोपीचा पाठलाग केला आणि ती टोपी शिवांशच्या डोक्यावर आली. टोपी घालताच एक गोड आवाज आला, मी जादूची टोपी आहे, पण फक्त चांगल्या कामांसाठीच वापर. शिवांश खूप खुश झाला. दुसऱ्या दिवशी त्याने टोपी घालून म्हटलं, माझा गृहपाठ पूर्ण व्हावा. क्षणात गृहपाठ पूर्ण. हळूहळू शिवांश प्रत्येक गोष्टीसाठी टोपी वापरू लागला आणि तो आळशी होत चालला होता. स्वतः प्रयत्न करायचं त्याने सोडून दिलं. एक दिवस परीक्षेत टोपीने काम करायलाच नकार दिला. टोपी उडाली आणि गायब झाली. शिवांश घाबरला. त्याने कसाबसा पेपर सोडवला. शिवांशला आपली चूक कळली. त्याने मनापासून अभ्यास करायला सुरुवात केली. काही दिवसांनी तो परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाला, टोपी शिवाय. बोध, मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न हेच यशाचे खरे रहस्य आहे.